पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एका नामांकित आयटी कंपनी विरोधात धार्मिक छळ, धर्मांतरासाठी दबाव आणि अन्यायकारक पद्धतीने नोकरीवरून काढून टाकल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत। या प्रकरणामुळे आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून हिंदू जनजागृती समितीने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। पीडित महिलेने पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील कथित अन्यायाची माहिती दिली। नेमके काय आहेत आरोप, काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया हा विशेष रिपोर्ट। हिंदू औरतों के तरफ किस तरीके से अन्याय होता है, कैसे उन्हें बातों बातों में फंसा के धर्मांतरण के लिए मुस्लिम समाज मजबूर करता है और मेरे साथ क्या हुआ। हाँ, मेरे साथ अप्रैल के महीने नाम की एक लड़की जो मेरे साथ काम करती थी, मेरे अंडर काम करती थी, उसने मुझे बार-बार धर्म चेंज करने के लिए और अपने मुस्लिम धर्म को अपनाने के लिए बार-बार कॉल पे बोला है। बार-बार मुझे ये कहती थी कि अगर आप मुस्लिम धर्म अपना लेंगी तो आपको पैसे भी अच्छे मिलेंगे, आपकी जो लाइफ बिखरी हुई है वो अच्छी हो जाएगी। और उसके लिए उसने मुझे रास्ता भी सुझाया था कि मैं सुपरवाइजर्स के साथ रहकर शारीरिक संबंध बनाकर दुबई चली जाऊं। उसके बाद वो मुझे अपने शेख समाज के साथ, जो कि कांटेक्ट में है, उनके साथ में मेरी शादी करवा के और अच्छी जिंदगी जिसमें मुझे पैसा, गाड़ी, सोना सब कुछ मिले, उसके लिए प्रलोभन देती थी। ये प्रेस नोट मुझे सिर्फ इसीलिए करना था कि ये जागृति में अपने अन्य हिंदू महिलाओं को दे सकूं। किस तरीके से आपको फुसला के वर्तमान के धर्म को छोड़ने पे आप पे बाध्य किया जाता है, क्योंकि जब मैंने ये सब चीजें मना की तब उन्होंने मुझे दूसरे तरीके से बातों में फंसा के गलत सबूत और गलत इसके थ्रू मुझे फोर्सफुल रेजिग्नेशन के लिए मजबूर किया। वो भी एचआर भी जो थे वो भी मुस्लिम थे जो ये सब करे, और उसके लिए सारे विप्रो कंपनी ने साथ दिया है। पुण्यातील हिंजवडी येथील विप्रो टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने धार्मिक आणि मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे। पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्या टीम मधील एका महिला सहकार्याने तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली। त्यानंतर तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि एका मुस्लिम व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने दबाव टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। इतकंच नव्हे तर धर्मांतर स्वीकारल्यास परदेशात अधिक चांगले आणि सुखी जीवन जगता येईल अशा प्रकारची आमिषे देखील दाखवण्यात आली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे। या प्रकाराला तिने विरोध केल्यानंतर आणि संबंधित व्यक्तीशी वैयक्तिक संपर्क टाळण्यास सुरुवात केल्यानंतर तिचा कथित छळ वाढल्याचेही सांगण्यात आले आहे। पीडित महिलेने या सर्व प्रकाराची तक्रार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्याचा दावा केला आहे। मात्र तिच्या आरोपानुसार कंपनी प्रशासनाने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी तिच्याच विरोधात भूमिका घेतली। या प्रकरणात केवळ धार्मिक दबावच नाही तर अंतर्गत चौकशी प्रक्रियेत पक्षपात झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे। पीडित महिलेच्या दाव्यानुसार तिच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली आणि तिची बाजू योग्य प्रकारे ऐकून घेतली गेली नाही। पीडित महिलेने असा दावा केला आहे की तिचे काही संभाषण तिच्या नकळत रेकॉर्ड करण्यात आले, त्यानंतर या संभाषणाचा वापर तिच्या विरोधात करण्यात आला। याशिवाय कंपनीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष भूमिका न घेता संबंधित कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणात अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणे आपले कर्तव्य पार पाडत नाही, असेही पीडित महिलेचे म्हणणे आहे। प्रकरणाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कथित जबरदस्तीचा राजीनामा। पीडित महिलेच्या आरोपानुसार ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या एका ऑनलाईन बैठकीदरम्यान तिच्या संगणकाचा तांत्रिक माध्यमातून ताबा घेण्यात आला। त्यानंतर तिच्या संमतीशिवाय आणि पूर्वसूचना न देता तिच्याकडून राजीनामा सादर करून घेण्यात आला। या संपूर्ण प्रक्रियेत तिला स्वतःची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही, असा दावाही करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणात पीडित महिलेच्या वकिलांनी गंभीर कायदेशीर आक्षेप नोंदवले आहेत। त्यांच्या मते दबावाखाली घेतलेला राजीनामा कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरला जाऊ शकत नाही। आता हे प्रकरण न्यायालयीन संघर्षाच्या दिशेने जाताना दिसत आहे। पीडित महिलेने आपल्या वकिलांमार्फत कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे। या नोटीसमध्ये दबावाखाली घेतलेला राजीनामा तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच तिला पुन्हा नोकरीवर रुजू करून घेण्यात यावे, सेवा सातत्य कायम ठेवण्यात यावे आणि तिला मिळणारे सर्व आर्थिक लाभ पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे। मानसिक त्रास, प्रतिष्ठेचे नुकसान आणि करिअरवर झालेल्या परिणामामुळे 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचीही मागणी नोटीसमध्ये करण्यात आली आहे।
तसेच या प्रकरणातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून निर्धारित कालावधीत योग्य प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयीन लढाई सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणात हिंदू जनजागृती समितीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे। आता बुरखा घातलाय समजा तर फेस रिडिंग झालं पाहिजे म्हणतो त्याचं हे वर्क केलं पाहिजे ना, हिजाब जो असतो तो, तर तसं बोलण्याच्या पुढचं समजून ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर हे समजून सांगत असताना तेवढे कारण समोर करून तेवढंच काहीतरी हे करून आता आपल्या विरोधात काहीतरी घडणार म्हणून हे सगळं केलं। या दोघीतलं भांडण एवढा छोटा मुद्दा नाहीये। हा मुद्दा एका महिलेला किती प्रकारे पिडलं गेलंय, कशा प्रकारे त्रास दिलाय, इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी कसं जबरदस्ती केली गेली। आणि तुम्ही म्हटलं एकाच बाबतीत झालं का, आम्ही तर आज मागणी करतो विप्रो कंपनीतल्या सगळ्या मुलींची जी कोणी काम करतायत तिकडं त्यांची त्या ठिकाणी काय भूमिका आहे, त्यांना असा काय त्रास होतोय, काही फ्री वातावरण देऊन त्यांच्याशी कोणीतरी सुसंवाद केला पाहिजे की काय घडतंय का असं सगळं। काही जणी पुढे आल्या नसतील, जसं तुमच्या टीसीएसच्या प्रकरणात सुरुवातीला कोणी पुढे आलं नव्हतं, अशा अनेक ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की असं जर त्या विप्रो कंपनीत घडत असेल किंवा कुठल्याही आयटी कंपनीत घडत असेल तर आपल्या प्रेस नोट मध्ये आपण नंबर दिलेला आहे। अशा प्रकारचे सर्व मुलींना महिलांना आमचं आव्हान आहे, तुम्हाला सुरक्षित वाटत असेल, तुम्हाला हॅरेस केलं जात असेल, तुम्हाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी काहीतरी प्रवृत्त केलं जात असेल, टीम मध्ये तुम्हाला त्रास दिला जात असेल तर निश्चितपणे तुम्ही हिंदू जनजागृती समिती संपर्क साधा। या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला 24/7 सहायता करण्यासाठी तयार आहोत। समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत या घटनेचा निषेध करत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली। त्याचबरोबर या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे। समितीच्या मते ही केवळ एका महिलेची बाब नसून कॉर्पोरेट क्षेत्रात धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना आहे। यामुळे राज्यातील इतर कंपन्यांमध्येही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत का याची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। दरम्यान या प्रकरणात करण्यात आलेले सर्व आरोप हे पीडित महिला आणि हिंदू जनजागृती समितीच्या दाव्यांवर आधारित आहेत। संबंधित कंपनी, संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या अधिकृत भूमिका अद्याप सार्वजनिकरित्या समोर आलेल्या नाही। त्यामुळे या आरोपांची सातत्य संबंधित तपास आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार। मात्र या प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी सुरक्षा, धार्मिक स्वातंत्र्य आणि अंतर्गत तक्रार निवारण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत।